नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. टीआरटीआय पोलीस भरतीची सीईटीची परीक्षा नुकतीच झालेली आहे. मग आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की सर आता पुढे काय होणार, पुढील प्रक्रिया कशी असणार, कट ऑफ किती लागू शकतो, निकाल कधीपर्यंत येईल आणि आमचे पोलीस भरतीचे प्रशिक्षण कधीपासून सुरू होईल, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळतील. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा मित्रांनो, आता पुढील प्रक्रिया कशी असेल, जर आपण त्यांच्या वेबसाईटवर जर गेलो तर वेबसाईटवर आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी दिसतात. एक म्हणजे काय की त्यांनी परीक्षेच्या संदर्भात त्यांची जाहिरात दिलेली होती. 12 तारखेला ही जाहिरात जी आहे तर ते आलेली होती. त्याच्यानुसार ही परीक्षा जी आहे तर ती घेण्यात आलेली. याच्या आधी जी बार्टी टीआरटीआय मार्फत किंवा सारथी, महाज्योती यांची पण एक सीईटीची परीक्षा झाली. एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन, एसएससी रेल्वे, बँकिंग यांच्यासाठी. त्याचा निकाल अजूनही लागलेला नाही. त्याच्यामध्ये महत्वाची अडचण काही म्हणजे अनऑफिशियल सोर्सेस कडून असं सांगतात की काही निवडणुकांमुळे किंवा बाकीचे निकाल लागत नसतील, असं एक कारण असू शकतं. मग आता याची जी पुढील प्रक्रिया आहे तर ती आपल्याला समजून घेणं इथं गरजेचे असणार आहे. ती आपण समजून घेऊया. बघा, 20, 21, 22, 23 आणि 24 या 4 दिवशी परीक्षा जी आहे तर ती झालेली. त्याच्यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा झालेली आहे. आता मित्रांनो, एक समजून घ्या, तुम्ही आता परीक्षा दिली, सगळ्यात आधी तुम्हाला काय होईल मित्रांनो, तुमची जी प्रश्नपत्रिका आहे तर ती बघायला मिळणार आहे. प्रश्नपत्रिका मग याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तुम्ही किती बरोबर सोडवले, किती चुकीचे सोडवले, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथे ज्या आहेत तर त्या बघायला मिळणार. त्याच्यानंतर तुम्हाला एक स्कोअर कार्ड पण येणार आहे मित्रांनो, स्कोअर कार्ड. आता हे स्कोअर कार्ड म्हणजे त्याला म्हणून किंवा गुणपत्रक तुमच्या भाषेत, ज्याच्यात तुमचे मार्क कळतील. आता हे मार्क कसं करतात माहितीये का मित्रांनो, नॉर्मलायझेशन करतात. नॉर्मलायझेशन का करतात मित्रांनो, विविध शिफ्ट मध्ये ही परीक्षा झालेली आहे म्हणून काहींचे मार्क हे वाढवण्यात येतील आणि नॉर्मलाइज करून पर्सेंटाइल मध्ये तुमचे मार्क जे आहेत तर ते येतील. म्हणजे एखाद्याला परीक्षेनुसार 60 गुण मिळतात पण त्याला पर्सेंटाइल नुसार 90 गुण येतील मित्रांनो. असं होतं ते 100 पैकी ते पर्सेंटाइल ऍडजस्ट केलं जातं. तर अशा पद्धतीने या काही गोष्टी होतात. आता तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका दिसेल, त्याच्यानंतर तुम्ही याच प्रश्नपत्रिकेवर ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शन घेऊ शकतात म्हणजे काय, तुम्हाला वाटतं की एखादा प्रश्न हा चुकीचा आहे आणि त्याचं उत्तर मी दिलेलं बरोबर आहे, तर तुम्ही त्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात. प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्हाला ओपन व्हायला मिळेल, ऑब्जेक्शन झालं त्याच्यानंतर काय येईल, तुमचं स्कोअर कार्ड येणार आहे. स्कोअर कार्ड म्हणजे काय, गुणपत्रक. या 2 स्टेज तुमच्या इथं येणार आहे. आता आलं त्याच्यानंतर काय लागणार आहे, समजा 18,000 उमेदवार आहेत, 18,000 पोलीस भरती करायची, तर यांची पहिले निवड यादी लागेल. नंतर निवड यादी लागेल, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागेल. प्रतीक्षा यादी म्हणजे काय, वेटिंग लिस्ट ज्याला आपण म्हणतो. मग खूप सारे उमेदवार टीआरटीचे समजा राज्यसेवा, यूपीएससी याच्यामध्ये सिलेक्ट झाले तर ते हे घेणार नाही, त्यांनी तिथं रुजू केलेलं असेल. नवीन उमेदवारांना इथं संधी जी आहे तर ती मिळणार आहे. या 18,000 उमेदवारांची निवड लागल्यानंतर यांना काय केलं जाईल, पसंतीक्रम मागवला जाईल. पसंतीक्रम कशाचा, अकॅडमीचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इग्नाइट अकॅडमीला तुम्हाला पसंतीक्रम नंबर 1 द्यायचा आहे, तर त्याच्या संदर्भातला तुम्हाला ते पोर्टल ओपन होईल आणि तिथं तुम्हाला जी पाहिजे अकॅडमी, जे काही तुम्हाला तयारी करायची प्रशिक्षणासाठी, खाजगी संस्था, तर ती तुम्हाला सिलेक्ट करायची. तुम्ही खाजगी संस्था सिलेक्ट केली, त्या खाजगी संस्थेत तुम्हाला डॉक्युमेंटसाठी जावं लागेल. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल. काय करावं लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल, कागदपत्र पडताळणी. आता कागदपत्र पडताळणी आणि तुमची उंची आणि चेस्ट, बाकी काही फिजिकल क्रायटेरिया त्या सगळ्या काही चेक होतील आणि त्याच्यानंतर तुमचं प्रशिक्षण खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने प्रशिक्षण सुरू होण्यासाठीचे एवढे सर्व टप्पे आपल्याला इथं पाहायला मिळतात. याच्यासाठी थोडा कालावधी जो आहे तर तो लागू शकतो. बार्टीचा अजूनही जो आहे तर तो निकाल लागलेला नाही, त्यांचे पसंतीक्रम बाकी आहेत. तर या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पेंडिंग आहेत आणि ही संपूर्ण प्रोसेस आगामी काळात होणार आहे आणि या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतरच तुमची प्रशिक्षण जे आहे तर ते सुरू होऊ शकतं मित्रांनो. आता कट ऑफ किती लागू शकतो, आता लक्षात घ्या, पहिल्यांदाच ही परीक्षा झालेली आहे. कोणत्या उमेदवारांनी फॉर्म भरलाय, कोणत्या उमेदवारांनी नाही भरला, म्हणून याचा कट ऑफ प्रेडिक्ट करणं अत्यंत अवघड आहे. म्हणून युट्यूबला किंवा कोणत्या ठिकाणी काही सर्च करून बसत नका. कट ऑफ ते काहीच कळणार नाही. एखादा म्हणेल मला 100 पैकी 60 आले, 70 आले, 90 आले,
98 आले, त्याचं काही खरं मानू नका आणि तुम्ही काही लोड घेऊ नका. जे काही सिलेक्शन असेल ते सिलेक्शन झाल्यावरच तुम्हाला खऱ्या अर्थाने कट ऑफ जो आहे तर तो कळणार आहे. आता कट ऑफ तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. पहिल्यांदाच एक्झाम होते इतिहासात, अशा पद्धतीची एक्झाम होते, तर हे आपल्याला कळणार नाही. पुढचं निकाल कधी लागू शकतो. आता मी तुम्हाला काय सांगितलं, प्रश्नपत्रिका, स्कोर कार्ड आणि निकाल म्हणजे मोस्ट प्रोबेबली हा डिसेंबर महिन्यामध्ये हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण की आता काही दिवसांनी ऑब्जेक्शन पोर्टल असेल, हे असेल, नोव्हेंबर महिना याच्यातच जाईल आणि डिसेंबरमध्ये आपल्याला याचा निकाल जो आहे तर तो पाहायला मिळू शकतो. आणि डिसेंबरमध्ये निकाल नंतर पसंती क्रम वगैरे 10-15 दिवस परत ते या सगळ्या काही गोष्टी म्हणजे जानेवारीमध्ये आपण एक हे एस्टिमेट मानूया की जानेवारी 2026 म्हणजे पुढच्या वर्षी तुमचं प्रशिक्षण जे आहे तर ते सुरू होऊ शकतं. आता हा कालावधी कमी पण होऊ शकतो, आधी पण होऊ शकतं, पण चान्सेस कमी आहेत कारण की प्रत्येक गोष्टीला 7-7 दिवस तरी द्यावे लागतात ना. समजा पसंती क्रमला 7 दिवस दिले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 7 दिवस दिले, त्याच्यानंतर तुमची जॉईनिंग येते, तर असे 14-15 दिवस निघून जातात आणि एवढे सगळ्या कमी कालावधीमध्ये होणं ते कधी कधी होत नाही. बाकीच्या पण काही गोष्टी आहेत, राज्यसेवा, बँकिंग वगैरे, तर आपण मानूया की जानेवारी 2026 मध्ये देखील तुमचं प्रशिक्षण हे सुरू होऊ शकतं मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक बघायला मिळेल, तर तो गुगल फॉर्म तुम्ही अवश्य भरा. टीआरटी पोलीस भरती संदर्भात काही माहिती वाटत असेल तर आमच्या नंबरला कॉल करा. कमेंटमध्ये देखील तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.